कच्च्या कैरीपासून आज मी तुम्हाला एक छान रेसिपी दाखवते। आंबट गोड कच्च्या कैरीची मी इथं चटणी बनवते आज। एकदम सोपी पद्धत आहे, काही कठीण काम नाही आहे आणि खायला सुद्धा छान लागते, अगदी जबरदस्त चवीला। तुम्ही या चटणीला स्टोर पण करून ठेवू शकता, 6-7 महिने काहीही होत नाही आहे। जसजशी मुरेल ना ती चटणी तसतशी जास्त चवीला लागते आणि तुम्ही टिफिनला वगैरे साईडला थोडीशी देऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर खायला तर जबरदस्त लागते। तर आपण एक छोटीशी रेसिपी बघून घेऊयात। नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे एक तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत, ज्या आपल्याला बाजारामध्ये सहज भेटतात। तुम्ही या ठिकाणी दुसरी कुठली कैरी घेतली तरी चालेल, जे तुम्हाला बाजारामध्ये भेटेल ती तोतापुरीच वापरावं असं काही नाही। आता आपण कैरीला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3 ते 4 वेळा। मस्त याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊया। हा आंबा बाजारामध्ये कुठेही गेल्यानंतर तुम्हाला सहज भेटतो, त्यामुळे तुम्ही या आंब्याचा सुद्धा वापर करू शकता। आता फोडी जर बारीक करताना तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा, छोट्या मोठ्या। जर लहान मुलं घरामध्ये खाणार असतील तर छोट्याच फोड्या करा, कारण त्यांना द्यायला सोप्या पडतात। मी अगदी मीडियम आकाराच्या केलेत, कारण आमच्याकडे सगळे मोठेच आहेत, त्यामुळे ते मीडियम आकाराच्या वाढायला पण सोप्या पडतील। उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की आपण कैरीपासून बरेच पदार्थ बनवतो, जसं की कैरीचा मुरांबा, कैरीचं लोणचं। आणि या दिवसामध्ये जर आपण हे सगळे पदार्थ बनवून ठेवले तर ते आपल्याला स्टोर करायला पण बरे पडतात, सोपे जातात आणि आपण वर्षभर ते जपून ठेवतो। मुलांना डब्याला द्यावं लागतं किंवा खाताना वरण भाताबरोबर सुद्धा लोणचं लागतं। तर असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता, त्यातच हा एक पदार्थ आहे मस्त आंबट गोड कैरीची चटणी। तर अशा प्रकारे इथं मी सगळ्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मीडियम फोड्या झालेल्या आहेत, फोड्यासुद्धा दिसायला छान दिसत आहेत, मस्त आहेत। आता आपण पुढची प्रक्रिया करू। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले। कढईमध्ये आता 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा इथे आम्ही मेथी दाणे घेतलेले आहेत ते घालू, जिरे अर्धा चमचा घालू। हे सगळं मी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। तेलाचं प्रमाण मी कमीच वापरले, जास्त तेलाची इथे गरज नाही आहे। आता आपण कैरी सगळी टाकून घेऊया यामध्ये, थोडंसं इथं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। तुम्हाला जर कधी कधी लोणच्याबरोबर काही लोकांना जास्त तेल खायची सवय असते, तुम्ही जास्त तेल वापरलं तरी चालेल, हरकत नाही आहे। पण मी 1 ते 1.5 चमचाच तेल वापरलेलं आहे। आता कैरी व्यवस्थित इथं तेलामध्ये परतून झाली ना की आपण पुढचे मसाले टाकू थोडे। तर 1 चमचा हळद घालायची आहे, हळदीचा वापर भरपूर करायचा, तरी थोडीशी मी अजून टाकली वरून। आता ही धना पावडर 1 चमचा घातलेली आहे, लाल तिखट 1 चमचा, मीठ पण 1 चमचा घातलेला आहे। मीठ 2 चमचे मीठ घेऊया, कारण मीठ जेवढं मुरेल ना तेवढं ती लोणचं चांगलं लागेल। आणि जसजसं जुनं होईल ना ही चटणी तसतशी मिठाचं प्रमाण कमी पण होतं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्यांमध्ये सुद्धा जास्त वापरायची गरज नाही, फक्त धनेपूड आणि लाल तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। जर तुम्हाला जास्त तिखट चटणी खायची असेल तर अजून एखादा चमचा लाल तिखटाचा वापरू शकता तुम्ही। तेलामध्ये 2 मिनिटं परतून झाले की आपण इथे झाकून ठेवायचे 2 ते 3 मिनिटासाठी, कारण 2 ते 3 मिनिटात आपण छान असं याला अगदी तेलामध्ये सॉफ्ट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता थोडीशी कैरी ना सॉफ्ट झालेली आहे आणि तेलामध्ये परतली पण गेली चांगली। कारण काय होईल, ते थोडा वेळ तेलामध्ये छान असं शिजलं ना की त्याची चव लागेल चांगली। आता यामध्ये आपण पाणी घालूया। तर मी जवळजवळ एक अर्धा ग्लास पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण पाण्यामध्ये थोडा वेळ आपल्याला याला शिजवून घ्यायचं इथं। तुम्हाला जर पाणी यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही पाणी न घालता सुद्धा चटणी बनवू शकता। आता आपण यामध्ये गूळ टाकून घेऊया। गूळसुद्धा तुम्हाला किती गोडवा पाहिजे त्याप्रमाणे टाकू शकता, तरी मी इथं 1 ते 1.5 वाटी गूळ टाकणार आहे, कारण जास्त गोड पण नको आहे, दोन्ही बॅलन्स झालं पाहिजे, गोड आणि आंबट। त्यामुळे मी इथं 1 वाटी टाकले। आता ही अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, लागलं तर आपण वरती थोडी अर्धी वाटी टाकू, नाही लागलं तर नाही टाकू। तर आपल्याला मिक्स करतानाच लक्षात येते की गोडवा थोडासा कमी आहे, गुळाचा जरा वापर करावा लागतोय। तर परत एक अर्धी वाटी मी वरून यामध्ये गूळ घालते। आता हा गूळ सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, मस्त चटणी झालेली आहे। आता याला फक्त थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, एक 5 ते 6 मिनिटं छान असं याला शिजू दिलं ना गॅसवरती, मस्त तो सगळा आटून जाईल पाण्याचा भाग आणि छान असं त्याचा मुरांबा झाल्यासारखंच होईल थोडक्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही पाणी सगळं आटत आलेलं आहे
आणि मस्त तो गुळाचा आणि आंबटचा तो गोडवा आहे ना, तो सगळा त्यामध्ये उतरला आहे हे बघा. आणि गर आहे त्याचा तो अगदी मस्त दिसतोय. हे पहा, हा गर आहे सगळा पूर्ण कैरीचा आणि गुळाचा. मस्त वास सुटलेला आहे आणि खायला जबरदस्त लागणार आहे. तुम्ही अशी चटणी स्टोअर करून तुम्ही 6 महिने 1 वर्षसुद्धा ठेवू शकता, काहीही होणार नाही याला. अगदी खायला छान लागेल. तर मस्त झालेली आहे कैरीची चटणी. मुलं तर परत परत आवडीनं मागतील अशी कैरीची चटणी झालेली आहे आणि खाऊनसुद्धा बघितली, छान भन्नाट झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशी घरी करून पाहू शकता. मस्त आहे रेसिपी. उन्हाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवा, व्यवस्थित वर्षभर टिकेल. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.